tenniscricket.in, India's first tennis ball cricket website. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। मध्ये केतन मात्रे आणि ओमी प्रकाश केनी हे दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सज्ज होत आहेत। पुणे परिसरातील हा गोलंदाज पहिला बॉल केतनसाठी बरोबर ड्राइव्ह करत असताना डीप मध्ये लॉंग ऑफ आहे, एक धाव कंप्लीट होते, खातं उघडलंय टीम ठाणे रायगडचं या मॅच मध्ये एका धावेने तयार। पुढचा बॉल घेऊन फुलर लेनचा बॉल होता, क्रॅकिंग कव्हर ड्राइव्ह, बॉल जाईल सीमारेषा पलीकडे, धावा मिळतील 4, येतोय ओमी प्रकाश केनीच्या बॅट मधून पहिला चौकार। बदलली परंतु प्रेक्षक दिवसभरामध्ये केतन मात्रे ऑन स्ट्राइक, चांगला फटका डाऊन दी ग्राउंड ओव्हर द बॉलर हेड, चपराक फलंदाज केतनच्या बॅट मधून तुफान, 4 धावा मिळतील, चौकार। टीमचा कॅप्टन आहे केतन मात्रे, टीमचा कॅप्टन आहे, कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट। राजेश सोरटेच्या विरोधात डाऊन द ग्राउंड गोलंदाजाच्या डोक्यावरून बॉल अगदी असा खेळाडू मैदानामध्ये खेळत असताना 4 4 व्हीलर। केतनसाठी हा बॉल खोलवर टप्प्याचा होता, व्हॉट अ शॉट, बॉलला खोदून काढलंय, कव्हर्स बाउंड्री लाईनच्या बाहेर, बादशाह, चौकार। अर्धशतक या हंगामातलं त्यांनी पूर्ण केलेलं आहे जासई येथे जाऊन। 21 अर्धशतकांचा राजा या हंगामामध्ये केतन मात्रे पण साजरा केला। प्रफुल्ल पाटील, लक्ष्मण चौधरी आणि त्यांचे सर्व सहकारी। फुल टॉस, फुल टोल बसेल, केतन मात्रेच्या बॅट मधून येतोय अबूच्या विरुद्ध षटकार, 6 धावा मिळतील। बॉल 17 वर सध्या खेळच्या विरुद्ध कव्हर्सला इथे क्षेत्ररक्षक आहे आणि इथे झेल टिपला गेलाय, फलंदाज बाद, केतनचा खेळ संपलाय। अक्षय पाटीलने महत्वाची विकेट घेतली आहे। प्रेक्षक खूप मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। बंटी बद्रिकेचा फटका डीप मध्ये, कव्हरला फिल्डर आहे, पुढे आला आणि इथे झेल देखील सुटतोय, बॉल चाललाय सीमारेषा पार। लोधिवलीच्या बंटी बद्रिके ज्याने रायगड प्रीमियर लीग यंदाची गाजवली, 4 व्हीलर कार पटकावले आणि कृष्णा सातपुते हे पुढील बॉल टाकण्यासाठी सज्ज होईल। कृष्णा सातपुते पहिलाच बॉल पुल केलाय, चांगला फटका गॅप मध्ये चाललाय, ताकद, नजाकत आणि टायमिंगचा मिलाफ, बॉल सीमा पार, धावा मिळतील 4, येतोय चौकार। 39 धावा फलकावर लागल्या, 39। पुन्हा एकदा शॉर्ट बॉलचा वापर, कृष्णाला विकेट मिळू शकते का? पंकज जाधव, आता नाही, पंकज जाधवने झेल टिपलाय, डोक्यावर हात गेलेत आणि आता तो प्रेक्षकांना सांगतोय मी आहे ना। मनोरंजन का? कारण मैदानाच्या आतमध्ये पंकज जाधवने हा झेल घेतला, टॉप एज घेतली, कृष्णाचा हा चेंडू होता, हाफ ट्रॅकर बॉल, उसळी मिळाली आणि पंकज जाधवने सेकंड अटेम्प्ट मध्ये हा झेल घेतला आणि हास्य पहा त्याच्या चेहऱ्यावरचं, कदाचित डोक्याला हात लावलाय, त्याला विश्वास बसला की नाही तर नाही पाहिलं। या 8 ते 10 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये बॉल हवेत आहे, फिल्डर येतोय खाली, झेल खाली, फरदीन हरदीन पकडलाय झेल, फलंदाज बाद, यावेळेला प्रथमेश मात्रे बॅक टू द पॅव्हिलियन। ते पारितोषिक येते। प्रत्येक षटकारासाठी ऋतिक पाटीलला राजेशजी बोरी साहेबांकडून तब्बल 6000 रुपयांचं कॅश प्राइज देण्यात येईल। पुढचा बॉल फिरोजचा, गोरेगाव एक्सप्रेस गोलंदाजीसाठी, बॉल हवेत खेळलाय, डीप मध्ये फिल्डर आहे, 1 बाउन्स, बॉल हुलकावणी देत जाईल सीमारेषा पलीकडे, धावा मिळतील 4, येतोय चौकार।
आमदार रमेशजी रतन पाटील साहेब आहेत. दादा फुलरलेनचा बॉल स्वीप करत असताना बॉल मागे चाललाय फाईन लेगला, बीट करून बॉल सीमारेषा पलीकडे. पंचांचा इशारा येतोय. 4 धावा, चौकार. 50 धावा पूर्ण झालेल्या आहेत ठाणे रायगड संघाच्या. रायगड टीमचा 50. राजेश सोरटे पुन्हा एकदा त्याच्या विरुद्ध स्वीप शॉट. बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. द वॉल. राहुल द्रविड कक्षामध्ये. हा येतोय षटकार. वीस मध्ये युवराज सिंग स्टँड राहिला होता माझ्याकडून. चांगला बॉल हवेत चाललाय. फिल्डर खाली येत आहेत आणि ते मात्र फलंदाज बाद होतोय. बंटी बद्रिके. आता त्याचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 58 ला 4. मेहनत परिश्रम पुन्हा एकदा क्रीडा नगरीमध्ये रंगात येत असताना चांगला फटका. बॉटमहँडचा चांगला वापर. लॉफ्ट केलाय समोरच्या दिशेला. प्रयत्न चांगले होते परंतु शेवटी बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. एवन पवनच्या बॅट मधून येतोय चौकार. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. बोलत तयार. विकी भोईर पहिला बॉल घेऊन राईट मोर द विकेट. पहिलाच बॉल. इथे क्लीन बोल्ड. पहिल्याच बॉलवर दांडी गुल केली आहे. मला वाटते बॅट देखील ब्रेक झाली आहे का? यस. बॅट इथे ब्रेक करत असताना यष्ट्यांचा वेध या बॉलने स्टंपला सांगितलंय चल येतो का मरीन ड्राईव्हला. मॅच ज्या वेळेला रंगते. कमी गतीने परफेक्ट यॉर्कर. आता तो बॉल बोलला असेल चल आता ये मरीन ड्राईव्हला. कारण हा बॉल परफेक्ट यॉर्कर बुंद्यामध्ये पडत असताना यष्ट्यांचा वेध घेतला आणि आउट होतोय महेश नानगुडे. विश्वजित ठाकूर. पहिलाच बॉल. हेलिकॉप्टर. बॉलला पाठवलंय संदीप पाटील कक्षामध्ये. 4 धावांसाठी चौकार. चांगली सुरुवात झाली खरं तर विश्वजित ठाकूरच्या पहिल्याच बॉलवर चौकार पाहायला मिळाला आणि त्यानंतर आणखीन एक मोठा धमाका. आता डाऊन दी ग्राउंड लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर कृष्णा सातपुतेच्या बॅट मधून येतोय षटकार. विश्वजित ठाकूर काल आपण पाहिलं एकाच ओव्हरमध्ये 25 धावा. रिदम मध्ये तो नाहीये. दुखापतग्रस्त तो झालाय. ज्या वेळेला नजीमुल्ला ट्रॉफी मध्ये तो गोलंदाजी करत होता थोडीशी दुखापत त्याला झाली आहे. त्याच्यानंतर कालच्या मॅच मध्ये 25 धावा त्याने खर्च केल्या आणि आताही आपण पाहतोय पहिल्या 2 बॉलवर 10 धावा. टेनिस क्रिकेट जगतातला सम्राट कृष्णा लक्ष्मण सातपुतेच्या बॅट मधून या धावा येत आहेत. बोलत तयार. पुढचा बॉल घेऊन फुलरलेनचा बॉल. विक्की आगीचे गोळे बरसवतोय. विक्कीचा यॉर्कर. इथे परफेक्ट यॉर्कर होता. इथे यष्ट्यांचा वेध. फलंदाज बिलाल शेख आउट. यांच्या वतीने देऊ. कमी गतीने टाकला. हेलिकॉप्टर फसलाय. विक्कीला आणखीन एक यश मिळू शकतं. झेलखाली क्षेत्ररक्षक विक्की नावाचं वादळ मैदानामध्ये आलंय आणि इथे आणखीन एक धक्का विक्कीने दिलाय. आउट होते कृष्णा सातपुते.
2024 हाय व्होल्टेज ड्रामे. पंकजच्या बॅट मधून येतोय षटकार. तो बॉल मारतो, आकाशाला बुक्की मारून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जातो. असा पंकज जाधव आहे. 6 धावा मिळत आहे. टीमची धावसंख्या 25. पंकज आहे अजूनही. आणखीन एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न डीप मध्ये क्षेत्ररक्षक येतात. झेल पकडला जाईल. फलंदाज बाद होतोय. विवेक शेलारने विकेट मिळवली आहे. योगेश पेनकर परतलाय. सुनील चावरी आता मैदानामध्ये जाईल असं वाटतंय. लेफ्टी बॅटर 8 वाजता उपस्थित तुम्हाला राहायचंय. वाकळण, हेतुटणे आणि उसरगर. पहिल्याच बॉलवर मोठा फटका तर आलाय. क्लिअर करेल का हे पाहायचंय. डीप मध्ये फिल्डर आहे. क्षेत्ररक्षकाने झेल टिपलाय आणि 3 संघ इथे उपस्थित झाल्यानंतर 8 वाजता बरोबर इथे ड्रॉ केला जाईल. पहिला सामना होईल. त्याच्यानंतर विरुद्ध कडाव असा सामना रंगताना दिसेल. 9:30 वाजता आपल्याला इथे उपस्थित राहायचंय. वाघबीळ आणि बुर्दुल या 2 टीमच्या दरम्यान सामना असेल. 10 वाजता त्या मॅचचा ठाणे रायगड हा संघ देखील रेस्ट ऑफ महाराष्ट्राच्या विरुद्ध सध्या वरचढ ठरतोय. परंतु पंकजचा हवाई हल्ला. डीप मध्ये फिल्डर येत आहे. झेल खाली. झेल होईल. फलंदाज बाद. पाटील यांना देखील विनंती आहे की आपण देखील यावं. हा हेलिकॉप्टर आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षण देखील तेवढंच दर्जेदार आहे. विवेक शेलार द वॉल आहे, कारण काल देखील त्याने तसा क्षेत्ररक्षणाचा दर्जा दाखवला होता. प्रिन्स ऑफ भिवंडी हा पहा उडता विवेक. बॉल अडवलाय त्याने. चांगलं क्षेत्ररक्षण. शेवट इथे झालाय या सामन्याचा.